नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. रुग्णांना उत्कृष्ट सेवा देण्याबरोबरच रुग्णालयाचा अंतर आणि बाह्य बदल केल्याने या रुग्णालयास महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा कायाकल्प पुरस्कार नुकताच मिळाला आहे. या रुग्णालयाने 2016 पासून आज सलग 7 वर्ष पुरस्कार मिळवलेला आहे. डॉक्टर उमेश कदम यांनी सुरू केलेली पुरस्कारांची मालिका डॉक्टर दिलीप वाडकर यांनी आजपर्यंत कायम ठेवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं उपजिल्हा वसाहत रुग्णालय आहे. या रुग्णालयाने सन 2016 मध्ये कायाकल्प योजनेत सहभाग नोंदवला होता. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांनी प्रचंड मेहनत घेऊन 2016 साली आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळवला होता. त्यांनी केलेली रुग्णांची सेवा, रुग्णांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देऊन पुरस्काराची ही परंपरा पुढे चालू ठेवली होती. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विद्या पॉल यांनी ही पुरस्काराची परंपरा चालू ठेवली. सध्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉक्टर दिलीप वाडकर कार्यरत असून त्यांनी रुग्णसेवेबरोबरच रुग्णालयामध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, स्त्री शस्त्रक्रिया, कान नाक शस्त्रक्रिया, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, लहान बाळांच्या जन्मजात व्यंगांच्या शस्त्रक्रिया, एनसीडी अंतर्गत येणाऱ्या बीपी आणि रक्तातील साखर, त्याचप्रमाणे इतर सर्व आजारांवरील उपचार गांधीनगर सह उंचगाव, गडमुडशिंगी, चिंचवाड, वळीवडे, हेरले, इचलकरंजी, कोल्हापूरपर्यंत जास्तीत जास्त रुग्णांना दिला जात आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ही प्रचंड वाढ झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतल्याने याही वर्षीचा कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. सन 2016 पासून कायाकल्प या शासनाच्या योजनेत सहभाग घेऊन पुरस्कारांची मालिका सुरू झाली असून सलग 7 वर्ष रुग्णालयास पुरस्कार मिळत असल्याची माहिती डॉक्टर दिलीप वाडकर यांनी दिली. यावेळी डॉक्टर महेश पाटील उपस्थित होते.